वाल्मिक कराडला घेऊन सीआयडीची टीम आता केजकडे रवाना झाली आहे। केज कोर्टात आज रात्री सुनावणी होणार आहे। खंडणी प्रकरणाच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला कोर्टात हजर केलं जाणार आहे। केज कोर्टाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। केज कोर्टाबाहेर आता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले। सचिन, खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली आहे। कोर्टात हजर राहण्याचे देखील आता आदेश देण्यात आलेले आहेत। कोर्टात हजर केलं जाणार आहे। केजकडे आता सीआयडीची टीम कराडला घेऊन रवाना झाल्याची माहिती मिळते आहे। या संदर्भात काय सविस्तर अपडेट्स? कारण थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी सीआयडीचे अधिकारी एक केज न्यायालयामध्ये आले होते। केज न्यायालयाकडे त्यांनी विनंती केली आहे रात्री उशिरापर्यंत सुनावणी घेण्यात यावी। या प्रकरणाची आपण पाहतो संवेदनशील प्रकरण आहे, गंभीर प्रकरण आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी आजच या प्रकरणाची सुनावणी व्हावी अशी विनंती न्यायालयाकडे सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली होती आणि ती विनंती देखील न्यायालयाने मान्य केल्याचं कळतंय। आपण पाहतो की रात्री 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी पुणे सीआयडी पथक हे वाल्मिक कराड यांना घेऊन या ठिकाणी दाखल होईल आणि त्यानंतर या प्रकरणाला सुनावणी होईल। तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाय केलेला आहे। आणि आपण पाहतो की 13 नंबरच्या न्यायालयामध्ये या ठिकाणी ही सुनावणी होणार असल्याचं माहिती आहे आणि यानंतर कराड यांना या ठिकाणी हजर केल्यानंतर त्यांना पुढे न्यायालयीन कोठडी मिळते की पोलीस कोठडी मिळते आणि ती किती दिवसाची मिळते हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। कारण नक्कीच या संदर्भात आता काय घडामोडी घडतात, केजमध्ये नेमकं कशा प्रकारे कारवाई करण्यासंदर्भात पावले उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। याबाबतचे वेळोवेळी ताजे आणि सविस्तर अपडेट आपल्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद।